नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, इथं मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही हे चिकन. आपल्याला याचं काही कालवण वगैरे बनवायचं नाही, पण वेगळीच रेसिपी बनवायची पहा. आणि ते बी वाफेवर तयार करायची ही रेसिपी. अजिबात पाणी कसं टाकायचं नाही आहे. मस्तपैकी चिकन धुवून घेतलं आहे. पाहू शकता इथं कढई ठेवली. कढईमध्ये तेल ओतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. तेल चांगलं तापलं की त्याच्यानंतर आपल्याला जिरी मोहरी टाकायची पहा. जिरी मोहरी अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायची. आपल्याला बनवायचं आहे मैत्रिणींनो ग्रेव्ही चिकन. मग पहा मैत्रिणी, ग्रेव्ही चिकन कसं होतं आहे तुम्ही पाहसानच. इथं एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे. तो सुद्धा अगदी छान पद्धतीने मी परतून घेते. ग्रेव्ही चिकन बनवायला भरपूर सारे प्रकारचं आहे. कुणी हिरवं बनवतं, कुणी मसाल्याचं बनवतं, पण आपण मसाल्यात बनवणार आहे हे ग्रेव्ही चिकन. अगदी आपल्याला जसं लागतं तसंच होणार आहे पहा. आणि एकही थेंब पाण्याचा टाकणार नाही आहे मी. मग पहा एक ग्रेव्ही चिकन कसं बनतं आहे. त्याच्यानंतर पूर्ण एक टोमॅटो टाकला आहे. तो सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचा आहे पहा मैत्रिणींनो. अगदी मऊसूत असा हा टोमॅटो परतून घ्यायचा आहे. आणि कांदासुद्धा पूर्ण त्याचा कच्चापणा दूर झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. इथं बघा मी मसाले घेतले आहेत. काळा मसाला घेतला आहे, धना पावडर, मटन मसाला, संडे मसाला, असे हे मसाले घेतलेत. हे टाकून घेतलेत पहा याच्यात मसाले. आणि तेलही जास्त नाही बरं का. हे बघा दिसतच असून तुम्हाला तेल एकदम कमी टाकलेलं आहे. मी जास्त काही तेल टाकलेलं नाही आहे मैत्रिणींनो. त्याच्यानंतर इथं थोडासा मी तिखट घरचा मसाला टाकणार आहे. पाहू शकता तुम्ही. आणि खरंच खूप छान चवदार असा हा मसाला आहे. चला ते पूर्ण आपण असं परतून घेऊया मैत्रिणी. हे बघा मसाला मस्त परतला आहे. त्याच्यानंतर याच्यात मी थोडंसंच एकदम थोडंसं वाटण टाकणार आहे बरं का. खोबरं, कांदा, धने, सफेद तीळ, लसूण, कोथिंबीर असं हे वाटण आहे मैत्रिणी. आता ते तुम्हाला दाखवलं नाही, पण थोडंसं टाकलं आहे पहा. आपल्याला ग्रेव्हीदार असं हे चिकन बनवायचे, ग्रेव्ही करायची पहा. मग ही ग्रेव्ही कशी होती मैत्रिणी तेच मला सांगा तुम्ही. आणि तुम्हाला जर आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. त्याच्यानुसार मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. आता हा मसाला अगदी छान पद्धतीने परतलेला आहे. पाहू शकता. त्याच्यानंतर टाकायची कोथिंबीर आहे मैत्रिणी. मस्त अशी परतून घ्यायची. त्याच्यानंतर हे चिकन जे आपण घेतलं आहे ते धुवून अगदी व्यवस्थित टाकून द्यायचं आहे बघा. आणि आता मी हे पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे पहा. तुमच्या देखतच एकही थेंब मी टाकणार नाही आहे पाण्याचं. पाणी कसंच यूज करायचं नाही. आणि तुम्ही पाणी यूज नका करू. पहा काय अप्रतिम अशी चव लागते त्या ग्रेव्हीला. आता हे पूर्ण मी असं मिक्स करून घेते पहा. असं मिक्स करून घेतलं की ते पुन्हा आपल्याला संपूर्ण व्यवस्थित असं हे बघा संपूर्ण याला मसाला लागलेला आहे आपला. आणि आता असं झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यावर त्याच्यात ओतायचं आहे आपल्याला पाणी. आता तुम्हाला वाटेल हे पाणी मी ओतणार आहे, पण हे पाणी मी काय ओतणार नाही आहे मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही. त्याला पाणी किती सुटतं आहे ग्रेव्हीला. आणि पहा आता आपण बघूया एकदा चेक करून. पण आता मला पकडीने नाही काढता येणार, मी कपड्याने धरणार आहे मैत्रिणींनो. हे बघा सुटलं आहे का नाही पाणी पहा. आणि तर्री बी किती छान सुटलेली आहे. आपण आता एकदा खालवर करूया आणि पुन्हा आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे बरं का. हे बघा हे ग्रेव्हीदार चिकन खरंच खूप छान लागतं आणि टेस्टी लागतं खायला. पुन्हा एकदा आपण मिक्स करून पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे बरं का मैत्रिणी. असं आपल्याला 2-3 वेळा करायचं आहे. हे बघा आता मी पुन्हा झाकण ठेवते. ताट खूप गरम आहे, तसंच पाण्यासहित आपल्याला ठेवायचं आहे. चला पुन्हा आपण बघूया. आता चेक करूया. पहा अगदी भरपूर असं पाणी सुटलेलं आहे त्याला.
आणि अगदी ग्रेव्हीदार आपलं हे चिकन झालेलं आहे मैत्रिणी पहा. पण आता एकदा चेक करणार आहे मी. आणि ते बी एकदम बारीक गॅसवर असं हे करून घेतलेलं आहे बरं का. मग सांगा मैत्रिणी काय गरज आहे का आपल्याला पाणी टाकायची? भरपूर त्याला पाणी सुटतं. एकदा चेक करूया आपण. आणि पुन्हा एकदा झाकण ठेवूया मैत्रिणी. अजून थोडी बाकी आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा पाहायचं आहे की हे पाणी आता साईडला ठेवून द्यायचं आहे बघा. एकही थेंब पाण्याचा नाही टाकला तरी भरपूर सारं पाणी सुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही. आणि मस्त असं ग्रेव्हीदार हे चिकन झालेलं आहे. आता मी याच्यात एक पीस काढून बघते. मस्त शिजलंय पहा मैत्रिणी. हे बघा. आणि रंग बी खूप छान आलाय मैत्रिणी. चला आता काढून दाखवते तुम्हाला. भाताबरोबर खायला खूपच छान लागतं. मग मैत्रिणी आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा. आणि ग्रेव्हीदार चिकन कसं वाटलं तेही सांगा मला न पाणी टाकता. आता हे माझ्या नातवाला मी खायला देणार आहे. त्याच्यामुळे याच्यात 1-2च पीस काढणार आहे. जास्त नाही, त्याला आवडत नाही एवढं. चला मैत्रिणी पुन्हा भेटूया आपण. बाय.